आपण एक पर्यावरण तज्ज्ञ सुद्धा आहात, तर मग पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून, पर्यावरण संवर्धन असेल, हरित ऊर्जा असेल, या दृष्टिकोनातून ज्यांना हे बसवायचं आहे, सोलार पॅनल बसवून घ्यायचं आहे, अशा सगळ्यांनाच आपण आपल्या दृष्टिकोनातून काय मार्गदर्शन कराल किंवा काय संदेश द्याल? तर वाट बघू नका. जेवढ्या लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर सोलार पॉवर प्लांट बसवून घ्या. कारण तुम्ही जेवढ्या लवकर बसवाल तेवढ्या लवकर तुमच्या बचतीला सुरुवात होईल आणि या हरित ऊर्जेमध्ये तुम्ही तुमचं कॉन्ट्रीब्युशन करू शकाल. देशाला ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्यासाठी आपण आपलाही खालीचा वाटा देऊ शकतो. आज सोलारसाठी अनेक सबसिडी उपलब्ध आहेत. बरोबर. खूप वेगाने भारतामध्ये सोलार पॉवर प्लांट बसवण्याचं काम चालू आहे. वेग हा एवढा प्रचंड आहे की आज अवेलेबल असलेली सबसिडी 1 कोटी घरांवरती जे सोलार बसवायचं त्यांचं ध्येय आहे ते किती लवकर कंप्लीट होईल, किती वेगाने कंप्लीट होईल हे सांगू शकत नाही. कदाचित तुम्ही पुढच्या 6 महिन्यांनी किंवा 1 वर्षांनी सोलार पॉवर प्लांट लावण्यासाठी जर तुम्ही तेवढं उशीर केला, सबसिडी तुम्हाला मिळेल याची खात्री नाही. त्याच्यामुळे खूप लवकर तुम्ही हा निर्णय घ्या. मात्र त्याच्यासाठी जो व्हेंडर आहे तो तुम्ही पूर्ण तपासून घ्या. ही गोष्ट अशी नाहीये की रेडीमेड नाहीये, तर त्याच्यामुळे व्हेंडरचं क्वालिफिकेशन, त्याची एक्सपर्टीज, जे मटेरियल वापरणार आहे ते प्रॉपर डिझाईन करून घ्या. तर सोलार ऊर्जा किंवा सौर ऊर्जा हे आपल्या सर्वांसाठी खूप मोठं वरदान ठरणार आहे. क्या बात आहे. मला वाटतं खरंच सोलार एनर्जी किंवा सोलार पॅनल याविषयी ज्यांना माहिती नव्हती त्या सगळ्यांनाच आपण खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलंय आणि मुळात आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन आम्हाला केलं त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने तुमचे मनापासून आभार मानते.